Welcome again to the next lecture of accounting. In last lecture we had discussed about our third problem of accounting equations. In this lecture we are discussing about the illustration number 4, which is given on the page number 35. So let us understand the problem. Nima started business with cash 60,000. Nima started business with rupees 60,000. म्हणजे बिझनेस मध्ये एसेट आलाय म्हणजे कॅश आलाय म्हणून 60,000 रुपये कॅश आला. लायबिलिटी 0 आहे परंतु कॅपिटल सुद्धा 60,000 ने वाढलं. बरोबर इकडे 60,000 आणि इकडे सुद्धा 60,000 आला. नंतर काय केलं, डेपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ इंडिया 2000. डेपॉझिटेड कॅश in Bank of India rupees. बँकेमध्ये कॅश जमा करायचं म्हणजे कॅश चाललाय, ऍसेट चाललाय. कॅश ऍसेट आहे. कुठे चाललाय कॅश? बँकेमध्ये. बँक काय ऍसेटच आहे. कॅश आणि बँक ऍसेट साइडलाच येतात. इकडून कॅश चालला तिकडे बँकेत जमा आहे म्हणजे कॅश गेला सुद्धा कॅश आला सुद्धा. काय झालं, असं पैसे 2,000 रुपये होते माझ्या खिशातून असं बँकेला दिले. बँकेने ते घेतले माझ्या खात्यात टाकले म्हणजे ते परत माझ्याकडे चालेल. कॅश गेला आणि कॅश आला. कळतंय का? कळतंय का? कॅश गेला कॅश आला म्हणजे आधीही 60,000 रुपयेच होते, आजही 60,000 रुपयेच आहेत. बरोबर आहे का? कळलं ना? लक्षात आलं? कॅश सुद्धा ऍसेट साइडलाच लिहितात, बँक सुद्धा ऍसेट साइडलाच लिहितात. म्हणून कॅश माझ्याकडून गेला आणि खात्यात जमा झाला म्हणजे जेवढा होता तेवढाच. वृद्धी झाली का पैशाची? नाही. म्हणून 60,000 मधून 2,000 रुपये गेले. खिशात किती होते? 60,000 रुपये होते. चुकून अशी 2,000 ची नोट काढली आणि बँकेला दिली. किती होते? 58,000 होते त्या खिशात, है ना? ते बँकेत जमा झाले म्हणजे इथले 58 तिथले 2 म्हणजे परत 60 राहिले ना. कळलं नाही? कळलं? हे कारण कळलं पाहिजे तुम्हाला. करता तरी येते तुम्हाला, कारण काय? नेक्स्ट काय झालं? ऍडिशनल कॅपिटल किती आहे? कॅपिटल त्याला काय म्हणतात? ऍडिशनल कॅपिटल वॉट? किती रुपये? 7,000. 7,000 रुपयाचं कॅपिटल अजून दिलं निमानं. निमा म्हणाली बँक कंपनीला, हे घे कंपनी तुला 7,000 रुपये म्हणजे कंपनीमध्ये 7,000 रुपये आले. कंपनीमध्ये 7,000 रुपये आले पण काय म्हणून आले? कॅपिटल म्हणून. मग इकडे पण 7,000 न्यावं लागेल. आहे का नाही? म्हणजे इकडे झाले 67,000, इकडे पण झाले 67,000. मॅच झाला? कळाले? समजा की नाही? समजा समजा. नेक्स्ट काय झालं? Purchased goods from Verma. वर्थ 10,000. हे वर्मा नावाची व्यक्ती आहे, त्याचं नाव लिहिलं कॅश मध्ये म्हणलंय का? नाही. म्हणून गुड्स परचेस केलं. गुड्स आला म्हणजे काय आला? ऍसेट ना. स्टॉक वाढला ना. स्टॉक हा ऍसेट असतो. गुड्स म्हणजे स्टॉक आला. ते गुड्स आले किती रुपयाचं? 10,000 रुपये. कॅश दिले का? लगेच माइनस 10,000 केलं असतं मी, पण कॅश दिलेत का? नाही. मग काय दिले नाही? कॅश दिले नाही म्हणजे 10,000 रुपये द्यायचे.
लायबिलिटी है ना, आणि 67,000 तर आधीचे हे 67 आणि 10 77, हे 10 आणि 67 77. गुड्स आला पण पैसे काही दिले नाही, पैसे द्यायचे. कॅश म्हणलं असतं तर मी डायरेक्ट इथं 10 केलं असतं मायनस, जसं इथं केलं. गुड्स आला पैसा गेला लगेच, पण इथं तसं झालेलं नाही. तर नेक्स्ट काय झालं, सोल्ड गुड्स टू कर्मा ना, कर्मा रुपीज 7,000. ते कर्माला गुड्स विकले. कशाने विकले? तो कॅशने विकलेत का उधारीला? जर आपण एखाद्याला गुड्स उधारीला दिले तर तो आपला काय झाला, डेटार. हे नाही ना ते ना आपल्याला, आपण कोणाकडून गुड्स उधार घेतला तर तो आपला काय झाला, क्रेडिटार. सन्ड्री क्रेडिटार म्हणजे आपली लायबिलिटी, सन्ड्री डेटार म्हणजे आपला ऍसेट. येणं माझे पैसे आलेत का नाही, त्याला गुड्स का दिलं नाही. किती रुपयाचं, 7,000 रुपयाचा गुड्स गेलं, पण त्याच्याकडून पैसे येणे कॅश नाहीये, पण डेटा येतो आपला, आणि डेटा सुद्धा ऍसेट साईडला देतात, पैसे येणे. समजा की नाही समजा, गुड्स गेलं पैसे येतील. 67,000, 10,000 आणि हे 77,000. मॅच व्हायले का, व्हायले? हे कॅश म्हणून म्हणलं, त्याला डेटा सांगितलं. जेव्हा आपण उधारीवर गुड्स विकतो, उधारीवर गुड्स खरेदी केलं तर काय झाला, क्रेडिटार्स. क्रेडिटार्स म्हणजे लायबिलिटी, आपण देणे. डेटार्स म्हणजे घेणे, आले नाही, फक्त एवढंच. पेड कॅरेज किती रुपये, 5,000. कॅरेज ते गुड्स मागवले ना, परचेस केले ना, ते परचेस केलं तर ट्रक मध्ये आलं होतं, त्याचं भाडं द्यायचं आपल्याला. कॅरेज किती रुपये रे, देऊन टाका भाडं. पैसे गेले म्हणजे 67,000 पैकी आता 5,000 रुपये गेले, 10,000 तर द्यायचेच आहेत, म्हणून त्याला सध्याला 0 रुपये. आणि इथं लायबिलिटी नाही, इथं काहीच नाही. हे 10ला 10 कशाला तसे, हे 67 मधून 5 गेले, किती राहिले ते, किती 62. इथे किती राहिले 72. 72 आणि 62 प्लस 72 झालं. कळालं? पैसे गेले म्हणजे इथून पण पैसे जातील. कॅपिटल जे बाजूला ठेवलं होतं त्याच्यातून 5,000 रुपये कमी झाले. अजून काय, रिसिव्ड इंटरेस्ट किती, पैसे जमा केले, कॅश गेला, बँकेत पैसे जमा झाले, आता इंटरेस्ट आले. किती रुपये वाढले ना, कॅश आलाय. तसंच कॅपिटल मध्येच टाकणार नाही ते 200, बरोबर आहे. कॅपिटल वाढलं ना, 200 रुपये आले, हे झाले 72, 200, हे 10,000 आणि हे 62, 200 झालं काय? समजा की नाही समजा रे, काय अडचण आहे का, काही अडचण नाही. हा विचारा, कोणाला गरज नाही, शेवटी कळलं फ्रेंड. ओके, आता ऍक्टिव्हिटी 4 घेऊ. प्रॉब्लेम नंबर 5 तुम्ही करा, सेम आहे. आपण डायरेक्ट ऍक्टिव्हिटी 4 घेऊ, चालेल का? ठीक आहे, चला ऍक्टिव्हिटी 4 बघूत आपण. तर तुमचं म्हणणं आहे की ऍक्टिव्हिटी 4 तुम्ही करतात. ऍक्टिव्हिटी 4 तुम्ही करा, काही अडचण असली तर मला विचारा. ठीक आहे.